मला असं वाटतं झालं तर ते एकमेकांना फायदाच होणार आहे त्याचा चांगल्या अर्थाने. चॅलेंजेस म्हणजे बनवण्याचे चॅलेंजेस आहेत कारण वेळ माझ्याजवळ लिमिटेड आहे आणि दोघांच्या पण डिलिव्हरीज किंवा रिलीज डेट्स एकत्र असल्यामुळे. पण कंप्लेंट्स काहीच नाही आहे कारण काम जास्त करावं लागतं, ह्याला कंप्लेंट करण्यासारखं काहीच नाही. उलट म्हणजे आपण त्याच थिएटरसाठी झगडत असतो, त्याच बजेट्स बरोबर आपलं कंपॅरिझन होतं. त्यामुळे एक फतेह शिकस्त आणि छावा. मग मराठी सिनेमा, तानाजी हा सिनेमा सेम बजेटचा मराठीत झाला असता तरी तो पोचला असता कारण त्या बजेटमुळे त्याला ते करता येतं ज्या गोष्टी त्याच्यात करायला लागतात. नमस्कार, स्वागत आहे तुमचा टेलीचक्कर रिजनलवरती. आमच्यासोबत आहात रेणुका मॅम आणि तेजस सर. वेलकम ऑन टेलीचक्कर रिजनल. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दिस न्यू मूवी. थँक्यू. किती एक्सायटेड आहात तुम्ही? आणि कारण की 1 मई कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिवस आणि थोडेफार ग्लिम्सेस बघून एक आयडिया तर आली आहे, पण आपण तिथे नाही जाऊया. पण हाऊ एक्सायटेड यू गाईज आर? व्हेरी एक्सायटेड ऑफकोर्स, कारण सिनेमा येतोय हा एक पहिला भाग, त्यात देवमाणसासारखा सिनेमा आहे, त्याच्यात सगळं छान जुळून आलंय, त्याच्यामुळे डेफिनेटली व्हेरी एक्सायटेड. आणि खूप वर्षानंतर माझी मुख्य भूमिका आहे का मराठी चित्रपटात. 10 वर्ष एक्सायटेड. 10 वर्षांपूर्वीचा सिनेमा ते 8 दिवस. येस, ॲज अ लीड फुल फ्लेज. हा, तो 10 वर्ष झालेत. एक्साइटेड फॉर फॅन्स रिॲक्शन? येस, ॲब्सोल्युटली, लुकिंग फॉरवर्ड. आणि मला एक प्रश्न विचारायचा होता त्या दिवशी, पण आज मी विचारतोय. 40 वर्ष महेश सरांना तुम्ही ओळखताय, थिएटर शेअर केलेत तुम्ही, पण स्क्रीन पहिल्यांदा शेअर करताय. हो, नाही थिएटरवर पण आम्ही एकत्र काम नाही केलंय. नाही, फक्त ओळख आमची थिएटरची. ओके, पण या पहिल्यांदा काम करताय तुम्ही. अगदी कसं होतं? म्हणजे सेटवरती गंमत होती, अंडरस्टँडिंग होती, डोळ्यांनी बोलून जायचं की असं झालं, हा तू हे करून घे, मी हे करून घेते. इम्प्रोवाइज करायचो डेफिनेटली, कारण थिएटरशी संबंध होता. बरं, तेजस खूप ओपन डिरेक्टर, त्यामुळे त्याला जर असं वाटलं की सीन आपला जास्त चांगला होणार असेल, काही गोष्टी ऍड सबट्रॅक्ट केल्याने, तर मग तो अगदी ओपन असतो तुमच्या सजेशनसाठी. त्यामुळे खूप छान पद्धतीनं आम्ही एक्सचेंज ऑफ आयडियाज म्हणू तसं करता 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 सीन्स ते घडले. आणि पहिल्या क्षणापासूनच मी अगदी सहज वाटलं मला महेश बरोबर काम करताना. असं कुठेही जाणवलं नाही की आम्ही एकत्र काम कधीच केलेलं नाही किंवा काही नाही. सो दॅट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. कधी असं झालं की आतमधला डिरेक्टर बाहेर येत होता कुठल्याही सीनमध्ये? महेश सर ऑल्सो. मग कधी असं झालं जरा कठीण जातं तो डिरेक्टर घरी ठेवायला, पण मी नक्कीच ठेवून अगदी अगदी ऍज अ डिरेक्टर. तेजस, तुमच्यामध्ये असं काय होतं की कसं ब्रीफ करू, कसं सीन एक्सप्लेन करू? नाही, असं नाही होत, कारण ते कामच आहे माझं. आता नाही होत. सुरुवातीला झालं होतं 1-2 वर्षात, पण आता म्हणजे ते मी नाही केलं तर मग मी करू नाही शकणार काम. त्याच्यामुळे मला तशी ती भीती असण्याचं काही कारण नाही, आणि ते कोणी भीतीदायक लोक पण नाही आहेत हे, त्यामुळे ते करता येईल. आणि दिग्दर्शक जरी त्यांच्यातला बाहेर येत असला तरी माझ्या पठडीमध्ये किंवा माझ्या पॅरामीटर्समध्ये जर बसणारा असेल तर मला घ्यायला उलट आवडतं. काय हरकत आहे? उलट कोणीतरी कॉन्ट्रीब्यूट करतंय, माझ्यापेक्षा बेटर करू शकतंय, नाव माझंच जाणार आहे शेवटी. तर जोपर्यंत ते चांगलं आहे तोपर्यंत मी नक्की घेतो. अच्छा, कधी तेजसची मला विचारायचं की कधी असं होतं ना की क्रिएटिव्ह डिफरन्सेस येतात. वेन एक्सपिरियन्स मीट टू एन एक्सपिरियन्स, क्रिएटिव्ह डिफरन्सेस येतात. आणि ॲज आय नो यू फ्रॉम लास्ट दिस 10 days, thanks to the answers and all, I know you are the person who keep avoiding situation जितना हो सकता होतं ना. तो जसं तो कन्व्हर्सेशन म्हणजे आला समोर कुठलाही ॲक्टरशी बोलताना, सीन एक्सप्लेन करताना, क्रिएटिव्ह डिफरन्स, हाऊ यू यूज टू टॅकल दॅट? कसं सेटवर होता का आमच्या? नाही, मी विचारतो, एवढं आतलं माहिती. तर जोक सपाट अवॉइड करायचं म्हणजे मी म्हटलं तसं की समजा सजेशन चांगलं असेल आणि त्यांनी आपल्याला खूप त्रास होत नसेल तर ते सजेशन घ्यायची त्याला पण एक मॅच्युरिटी यावी लागते. ही माझी 6वी फिल्म आहे, तर त्या 6 फिल्ममध्ये मला पण शिकायला मिळालं ना खूप लोकांकडून.
म्हणजे प्रत्येक वेळेला असं वाटतं की अरे मागच्या वेळेला मी हे चूक केलं होतं पण मला आता कळलं की नाही ते असं नाही करायला पाहिजे, तर नवीन चुका करतो मी, जुन्या चुका ऍटलिस्ट नाही करत असा तरी प्रयत्न करतो. तर त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे तेवढा, कारण कधी कधी असं होतं क्रिएटिव्ह डिफरन्सेसला की परसेप्शनचा पण फरक आहे. बरं 1+1 2 ही इंडस्ट्रीज नाही आहे ना, प्रत्येक वेळेला 1+1 काहीतरी वेगळं असू शकतं, पण माझं 1+1 जर का असेल तर मला तुमच्या 1+1 शी जुळवून घेता आलं पाहिजे, तर मी एक्सेप्ट करतो. नाहीतर मग आपल्याला कधी कधी असं होतं की नाही आवडत आहे, नाही पटत आहे, पण ते एका पॉइंट पर्यंत ते भांडण असतं, नंतर ते रिझॉल्व्ह होऊन आपण पुढे जायचं असतं, तर ते जातोच आपण पुढे. म्हणजे एक गोल्डन मीन काढायचा असतो त्याच्यात, एक मिडल वे तो काढायचा असतो. अच्छा रेणुका मॅम, तुम्हाला मला विचारायचंय, बकेट लिस्ट ऍज अ डिरेक्टर तुम्ही होते त्यांच्यासोबत, तेजसला तेव्हा आणि आता काम करताना माझ्या समोर नाही विचारायचा हा प्रश्न. काय बदल झालाय, काय किती ग्रोन बघितलंय तुम्ही तेजसला? ऍक्च्युली मी जेव्हा तेजसला बकेट लिस्ट मध्ये पाहिलं ना, तेव्हाच तो असं मला खूप सॉर्टेड डिरेक्टर वाटला. म्हणजे आपल्याला 1-2 शॉर्ट्स मध्येच लक्षात येतं की किती म्हणजे चांगलं. मी तुला ह्याच्या बदल्यात तुला मी कॉफी वगैरे पाहिजे. नाही, खरंच माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे ग्रोथ असं मी म्हणेन की इनफॅक्ट जास्त ठेराव आलाय त्याच्यात, जास्त मला वाटतं बाबा झाल्यानंतर तर वय पण वाढलंय आता. वय ठीक आहे, वयाने काही लोक लहान होतात, तेही आहे, तेही आहे, तसा तू नाहीस. त्यामुळे ते त्याला तो एक म्हणजे मी काय म्हणेन की एक ठहराव, एक मॅच्युरिटी ती डेफिनेटली वाढताना आपण बघतोच. माणूस म्हणून आपण जास्त जगत असतो, जीवन दर्शन घेत असतो, त्यामुळे त्याच्यातून माणूस घडत जास्त कॉन्फिडंट होतो, ते सगळं आहे. पण क्राफ्ट म्हटलं ना तर त्याचा क्राफ्ट तेव्हाही खूप चांगला होता, लक्षातच येतं लगेच की हा माणसाला आपला जॉब माहिती आहे की नाही. And he always knew his job. So bucket list to that has not changed. But I think he's become more confident. He's become more confident of his craft. त्यामुळे इनफॅक्ट ते डिस्कशन्स वगैरे जास्त ओपन झाले. ओपन ऍक्च्युली सगळ्यांच्याच बाबतीत होतं, जेव्हा तुम्हाला स्वतःची इन्सिक्युरिटी नसते की माझं कोणीतरी हिरवून घेईल. सुरुवातीला आपल्याला माहितीच नसतं ना काही, असं वाटतं नाही मी सांगतोय मग तेच केलं पाहिजे, पण ते तसं नसतंच, ते चुकीचंच असतं. त्यावेळेला एक्सेप्ट करणं नाही करणं हा याला पण एक पद्धत असते, नाही म्हणायची पण एक पद्धत असते, काही हरकत नाही. पण ते त्याच्यामध्ये मला अजून धैर्य दिसलंय ह्या वेळेला, विच आय रिअली अडमायर. नाईस. रेणुका मॅम, सुबोध सरन फर्स्ट टाइम यू आर वर्किंग आहे ना, कसं होतं ते? पोलीस ऑफिसर, ते रॉबदार, जुगलबंदीच आहे आमची ऍज कॅरेक्टर. त्याच्यामध्ये ते आणि तो म्हणजे जे काय इन्व्हेस्टिगेशन त्याचं आहे आणि ते क्वेश्चनिंग जे काय आहे ते इतकं मजेदार वाटणार आहे लोकांना ऐकायला बघायला. त्यामुळे त्यांनी केलाय पण फार रुबाबात आणि मस्त केलाय काम. सुबोधचा रोल पण वेगळा आहे यावेळेला, सुबोधचा रोल पण वेगळा आहे. असं त्यांनी केलं नाही फारसं, म्हणजे केलं असेल तरी खूप वर्षांपूर्वी वगैरे केलं असेल, आपल्याला म्हणजे मला माहित नाही ते. पण मजा आली त्याच्याबरोबर काम करायला, कारण तो इतका इझी ऍक्टर आहे ना, म्हणजे असं कुठेही कसलंही वलय नाही किंवा काही नाही, तो आपला येतो, त्याचं काम करतो आणि जातो. Okay, second last question, because we are running out of time. How come Sai Tamankar for Lavani? I really want to ask this. Good or bad? Wonderful. संपला विषय. मी आताच गाणं बघितला आणि मग मी नंतर तिचा इंटरव्ह्यू केला आणि बोलतानाच ती she was so excited and I look at her move, that notorious side. I don't know how he brought that side out. मी साईला नुसतं ऍक्शन करताना No, I had to do nothing. Notorious side of Sai, I had to do nothing. Please combine all these 3 parts of the sentence. How? But तरी सुद्धा एक आयडिया असेल ना की कसं आलं ते आयडिया? कसं आलं म्हणजे तेच मी मगाशी म्हटलं की महेश मांजरेकरला या रोलमध्ये ते पण एक डिफरंट थॉट, तसाच सईचा पण डिफरंट, कारण तिने कधीच आजपर्यंत डान्स केला नाहीये ऑन स्क्रीन, आणि लावणी त्यात पारंपरिक. तर मी पण तिला तेच विचारलं की तू कर, मग ती मला म्हणे अरे मी कधीच केला नाही. म्हटलं हे बघ मला माहिती आहे तू ॲज अ कॅरेक्टर जे तू कधीच केलं नाही ते तू करू शकते. तिने ना ते चॅलेंज म्हणून घेतलं आणि तिने करून दाखवलं. ते तुम्ही सांगा बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? एंटरटेनमेंट जर्नलिस्ट, आय रिअली मला
एक्सपेक्टेड नव्हतं, पण जेव्हा मी स्क्रीनवरती बघितलं अँड आय वाज लाईक वाव. अँड आय गॉट फॉर्च्युनेट दॅट यू जॉईन्ड इन द इंटरव्ह्यू. तर अजून ते विचारायला भेटलं मला. लास्ट क्वेश्चन आहे असं आहे की हा जो वेळ आहे ना सिनेमासाठी खूप रिस्की वेळ चालला आहे, व्हॉट आय फील. लोक थिएटरमध्ये नाही जात पिक्चर बघायला, अफोर्ड नाही करू शकत असं नाही बोलतोय मी, पण नाहीच जात बिकॉज ऑफ द सोशल मीडियाज अँड ऑल OTT प्लॅटफॉर्म. अशा पिरियडमध्ये 2-2 फिल्म घेऊन यायचं ॲज अ डिरेक्टर सेम डेटवरती, 2 डिफरंट फिटर्निटी, चॅलेंजिंग प्रेशर आतमध्ये काय चाललं आहे? चॅलेंजिंग डेफिनेटली आहे कामाच्या दृष्टीने, पण जसं तुम्ही म्हटलं 2 सेपरेट फ्रेटर्निटीज ना, 2 सेपरेट सेट ऑफ ऑडियन्स, तर त्यामुळे त्यांचं क्लॅश वगैरे होईल असं मला वाटत नाही आहे. उलट सबसेट आहे, हिंदीचा सबसेट मराठी आहे, कारण आपण मराठी लोक हिंदी पण बघतो आणि आता हिंदीतले लोक पण मराठी बघतायत. तर मला असं वाटतं झालं तर ते एकमेकांना फायदाच होणार आहे त्याचा चांगल्या अर्थाने. आणि चॅलेंजेस म्हणजे बनवण्याचे चॅलेंजेस आहेत, कारण वेळ माझ्याजवळ लिमिटेड आहे आणि दोघांच्या पण डिलिव्हरीज किंवा रिलीज डेट्स एकत्र असल्यामुळे. पण कंप्लेंट्स काहीच नाही आहे, कारण काम जास्त करावं लागतं, ह्याला कंप्लेंट करण्यासारखं काहीच नाही. उलट म्हणजे मी फॉर्च्युनेट आहे की मला 2 सिनेमांचं कामं करायला मिळत आहेत, जेव्हा की आता बरेच लोकांकडे एकही सिनेमाचं काम नाहीये. आताची वेळच तशी आहे, वेळ खराब आहे आता. म्हणजे खराब आहे म्हणजे हा पिरियड आहे ना, हा पण जाईल, हा पण चेंज होईल. तर कंप्लेंट करण्यासारखं काहीच नाही, उलट छान आहे, मी एक्साइटेड आहे. एक आणि कम्प्लीट 2 वेगळ्या विषय आहेत. मला पण असं वाटतं की थॉट प्रोसेस वाईज मला स्विच ऑन स्विच ऑफ करावं लागतं, इकडून तिकडे तिकडून तिकडे. वेगळा विषय इज युअर एक्सपर्टी नाव. टोपीवाला ऑल्सो मी बघितलं, नाही छत्रीवाली आणि गट्स लागतो ऑनेस्टली टू ब्रिंग सच अंडरडॉग सब्जेक्ट्स. तर मी हा प्रश्न नाही विचारणार होतो, पण आता विचारणार आणि संपवणार इंटरव्ह्यू. साऊथ पॅन इंडिया येत आहे फिल्म घेऊन, मराठीमध्ये कॉन्ट्रीब्युशन तुम्हीच सांगितलं, वी हॅव अप्रतिम कलाकार वगैरे, खूप चांगली गोष्ट आहे. सैराट वॉज द एक्झाम्पल बेस्ट. तरी सुद्धा वी कांट रीच टू दॅट पॅन लेवल. ॲज अ डिरेक्टर वाय, ॲज अ ॲक्ट्रेस वाय, व्हॉट यू फील? आय थिंक की आपले डायरेक्ट एक तर कम्पॅरिझन हिंदीच्या बजेटशी होतं आणि आपला बजेट प्लेज अ बिग पार्ट ऑफ इट. कारण तुम्ही कितीही कंटेंट आणलात तरी ते आता लार्जर दॅन लाईफ, देव माणूसचा जो लुक आहे तो लार्जर दॅन लाईफ आहे. त्यामुळे लोक पैसे देऊन तो लार्जर दॅन लाईफ इफेक्ट त्यांना हवा असतो चित्रपटगृहात जाऊन. तुम्ही इंटिमेट स्टोरीज आणि कंटेंट ड्रिव्हन स्टोरीज फक्त बघितल्या तर मग ते म्हणतील की अरे हे असं वाटतंय की आपण OTT साठी थांबूया. यू सी, त्यामुळे तुम्ही कंटेंट देताना सुद्धा म्हणजे बॅलन्स मराठीत हा करावा लागतो की तुम्हाला लार्जर दॅन लाईफ तर द्यायला पाहिजे, पण ॲट द सेम टाइम तुम्ही बजेट फार मोठं करू शकत नाही. तर हे ह्या अनुषंगाने विचार करताना इट्स अ ट्रिकी थिंग टू क्रॅक. वाईल तेलुगू, तामिळ, कन्नडा तिकडे ते हिंदी बघत नाहीत. नाही, खरंच नाही, कॉम्पिटिशन नाहीच आहे. वाईल आपल्याकडे आहे, त्यामुळे ते खूप मारक ठरतं आपल्या चित्रपट सृष्टी. आणि तिकडची ऑडियन्स ना फिल्म ओरिएंटेड ऑडियन्स, ते लिटरली पैसे स्पेंड करून थिएटरमध्ये जाऊन बघतात. आणि त्यांच्याकडे ते असे फॅन्स असतात की त्यांचे ते मोठमोठे कटआउट्स लावून त्यांचा अभिषेक करतात दुधानी. त्यामुळे ते तर म्हणजे वेगळ्या पद्धतीचं फॅन फॉलोईंग त्यांच्याकडे आहे पहिल्यापासूनच. सो तसं आपलं कल्चर नाही. इनफॅक्ट मराठीत असे आपण फार व्यक्तिपूजक असे नाही होत इनफॅक्ट, तर ते पण मारक ठरतं. पण ही बेसिकली कम्पॅरिझनचीच, म्हणजे आपण त्याच थिएटरसाठी झगडत असतो, त्याच बजेट्स बरोबर आपलं कम्पॅरिझन होतं. त्यामुळे एक फतेह शिकस्त आणि छावा तुम्ही कम्पेअरच नाही करू शकत इन टर्म्स ऑफ बजेट. सब्जेक्ट मॅटर जरी सेम असेल तरीही तुम्ही नाही कम्पेअर करू शकत. मला अजून एक गोष्ट वाटते याच्यात ऍड करायची, हे तर आहेच, आपल्याकडे त्या पॅन इंडियाला चालतील अशा स्टोरीज आपण अजूनपर्यंत एक्सप्लोर नाही केल्या. आपल्याकडे आहे एक तुंबाड बनते मराठीतली गोष्ट हिंदीमध्ये आणि ती जगभरात जाते, बरोबर. अशा खूप गोष्टी आहेत, तर त्या आपण एक्सप्लोर केल्या तर मला असं वाटतं थोड्या अजून बजेट्सच्या समजा आपण सपोर्ट दिला तशा गोष्टीला तर ती पॅन इंडिया जाऊ शकते. कारण डायव्हर्सिटी आपल्याकडे इतकी आहे की एक मराठी विषय म्हणजे एक उदाहरणार्थ समजा शिवाजी महाराज, तर तो आसाममधल्या एखाद्या माणसाला पण आवडू शकेल अशा पद्धतीने सांगायला पाहिजे. म्हणजे त्या कॅरेक्टर किंवा त्या गोष्टीचं आपण एक्सपान्स असा ठेवायला पाहिजे की तो कुठल्याही माणसाला, पॅन इंडिया माणसाला पटू शकेल. तानाजी केलाच ना. सो
म्हणजे ते आपल्याकडे उदाहरणं आहेत. मग मराठी सिनेमा, तानाजी हा सिनेमा सेम बजेटचा मराठीत झाला असता तरी तो पोचला असता डेफिनेटली, कारण त्या बजेटमुळे त्याला ते करता येतं, ज्या गोष्टी त्याच्यात करायला लागतात. तर तिथे आपण कुठेतरी मागे पडतो, कारण आपलं तो लिमिटेशन आहेत. ते लिमिटेशन जेव्हा दूर होतील तेव्हा आपण पण पॅन इंडिया विषय महेश म्हणायलाय की तो एक असा चित्रपट काहीतरी आहे त्याला ते डोक्यात आहे अगदी. द बेस्ट पार्ट आय एम टेलिंग यू, यू आर गोइंग टू बी अ पार्ट ऑफ इट. Oh, that's great. तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय वाटतं त्यांनी. मी त्या दिवशी फोन घेऊन फिरत होतो ना. वेल, थँक्यू सो मच. कसं वाटलं टेलिचक्कर रिजनलशी बोलताना? खूप मजा आली, खूप छान वाटलं गप्पा. थँक्यू सो मच गाईज. वी विश यू अ व्हेरी व्हेरी बेस्ट ऑफ लक. नमस्कार, मी रेणुका शहाणे. तुम्ही मला पाहत आहात टेलिचक्कर रिजनलवर. नमस्कार, माझं नाव तेजस प्रभाविजय देवस्कर आणि तुम्ही मला बघता आहात टेलिचक्कर रिजनलवर.